हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, मी हर्षा. माझ्या हर्षा चॅनलवरती तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. माझा आजचा हा पहिलाच व्हिडिओ आहे आणि आजपासून मी यूट्यूबचं चॅनल नवीन ओपन केलेलं आहे. मी शॉर्ट व्हिडिओ टाकायची, पण आता आजपासून लाँग व्हिडिओ पण टाकणार आहे. तर आज नवरात्रीचा पहिला दिवस आहे आणि मी आजपासून नवीन व्हिडिओ टाकायला चालू केलेला आहे. तर सगळ्यांनी मला सपोर्ट करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर मी तुम्हाला आज सांगणार आहे की माझ्याकडे गट बसत नाही, माझ्या सासरी गट बसतो. तर माझ्या सासरी गट बसल्यामुळे मग परत इथे मी गट मांडत नाही. तर मग मला आणि गावाला जाणं पण शक्य होत नाही. तर मग मी काय करते, घरामध्ये कलश स्थापना करते, जी कुलस्वामीच्या नावाची असते ती, आणि अखंड दिवा 9 दिवस तेवत ठेवते आणि श्रीयंत्राची सेवा करते, धनलक्ष्मी कुंचनची सेवा करते. तर आणि दुर्गा सप्तशतीचं मी पाठ पण करते. तर अशा सेवा करता. तुम्ही कोणत्या सेवा करता हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुमच्याकडे पण गट बसतात का हे तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला दुर्गा सप्तशतीचा पाठ करायला जर जमत नसेल, म्हणजे तुम्ही जर 14 पाठ केले तर नवचंडी केल्याचं पुण्य फळ प्राप्त होतं आणि इच्छा आपली पूर्ण होते. आता सगळ्यांनाच दुर्गा सप्तशतीची 14 पाठ करणं शक्य होत नाही, कामांमुळे, मुलांमुळे, ऑफिसचं टाईम असतं, घरातली कामं असतात, सासू सासऱ्यांची सेवा असते, या सगळ्या गोष्टींमुळे नाही जमत. तसंच माझंही कारण आहे की माझी एक लहान मुलगी आहे आणि तिचा अभ्यास वगैरे घ्यावा लागतो संध्याकाळच्या वेळेस. तर 14 पाठ करायचे म्हणजे सकाळ 1 पाठ करावा लागतो, संध्याकाळी 1 पाठ करावा लागतो. म्हणजे 1 ते 13 अध्याय सकाळी, 1 ते 13 अध्याय संध्याकाळी. तर असं करून तुमचे 2 पाठ दिवसाला होतात. तर दिवसाला तुम्ही 2 पाठ करून तुम्ही तुमचा पाठ 14 पूर्ण करू शकता. तर ज्यांना 14 पाठ शक्य होत नाही त्यांनी काय करायचं, 1 पाठ पूर्ण करायचा. 1 पाठ कसा करायचा, रोज 2-2 अध्याय तुम्ही केलेत तरी 7 दिवसामध्ये तुमचे पूर्ण अध्याय पूर्ण होऊन जातात आणि 1 पाठ होतो. तर 1 पाठ केला तरी उत्तम आहे. तर 1 पाठ केल्यानंतर आपल्याला कुलस्वामीची ओटी भरायची आहे, घरामध्ये हवन करायचं आहे. उद्यापन त्याचं हेच असतं की तुम्ही एका कन्येला किंवा 9 कन्यांना बोलवा. त्याच्यानंतर तुम्ही कन्यापूजन केल्यानंतर तुम्ही ओटी भरा, तुम्ही हवन करा. हे केल्यानंतर अशा सेवा तुम्ही करू शकता. तर मी नवकन्यांना बोलवत नाही, कारण मी इथे नवीन राहायला आलेली ना. तर मला 9 कन्या काही मिळणार नाही, माहितीच आहेत, कारण छोटी सोसायटी आणि तिथं ओळखीचंही कोणी नाही. तर माझ्या मुलीची पूजा करते, तिचंच पूजन करते, तीच कन्यापूजन करते आणि हवन करते मी अष्टमीला, ओटी भरते देवीची आणि कुमकुमार्चन करते. हे बघा, इथं मी कुमकुमार्चनची सेवा केलेली आहे, दुर्गा सप्तशतीचा पाठ केलेला आहे. दुर्गा सप्तशतीचा पाठ जर 1 पाठ करायचा असेल ना, तर मी तुम्हाला सांगते मी कशी पद्धतीने करते. दुर्गा सप्तशतीचा पाठ करताना कुमारिका मुलींनी ड्रेस, ओढणी घालणं खूप गरजेचं आहे. सुवासिनी महिलांनी पूर्णपणे हातामध्ये एकतरी हिरवी बांगडी, या दोन्ही हातामध्ये एक हिरवी बांगडी तरी घालणं गरजेचं आहे. डोक्याला कुंकू लावणं गरजेचं आहे, कपाळाला सिंदूर लावणे गरजेचं आहे, पायात जोडवी, साडी, पदर घेऊनच हे सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. कारण हे आपण लक्ष्मीची, आपल्या कुलस्वामीची, आपल्या जगदंबेची आपण पूजा करतो आहोत. तर आपण ह्या सगळ्या शृंगार केलाच पाहिजे आणि ह्या सगळं करून आपण आपली पुस्तक वाचायला सुरुवात करायची. तर दुर्गा सप्तशतीचं पाठ करताना 1 पाठ करतानाचं मी तुम्हाला सांगते कसं. म्हणजे बाकीचं पाठ करताना पण असंच करायचं आहे, पण रोज तुम्ही 2 अध्याय करायचे. आता 1च पाठ ज्याला करायचे त्याने रोज 2 अध्याय वाचायचे. पण पाठ करण्याच्या आधी तुम्ही श्री स्वामी समर्थांची माळ, नवर्ण मंत्राची 1 माळ असं करणं गरजेचं आहे. एक श्री स्वामी समर्थांची 1 माळ, श्री स्वामी समर्थ अशी करून 1 पूर्ण माळ आणि नवर्ण मंत्राची माळ. नवर्ण मंत्र तुम्हाला माहिती आहे, ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चय, हे नवर्ण मंत्राची 1 माळ करायची आहे. त्याच्यानंतर श्री स्वामी समर्थ स्तवन करायचं आहे. हे पुस्तक दुर्गा सप्तशतीचं पाठ करण्याच्या आधी आपल्या हळदी, कुंकू, अक्षता आणि फूल, अगरबत्ती, धूप ओवाळून पुस्तकाची पूजा करायची. नंतर आपल्याला पुस्तक वाचनाला सुरुवात करायची आहे. त्याच्यानंतर देवीला आपलं हात जोडून क्षमायाचना करायची आहे. आपल्या इच्छा, मनातल्या इच्छा आहेत त्या बोलायच्या आहेत. त्याच्यानंतर श्री स्वामी समर्थ स्तवन, त्याच्यानंतर 1 नवर्ण मंत्राची माळ, 1 श्री स्वामी समर्थांची माळ, त्याच्यानंतर 2 अध्याय वाचायचे. आता अध्याय वाचताना तुम्हाला काय करायचं आहे, अध्याय वाचताना 2 माळ जपून झाला, 1 नवर्ण मंत्राची श्री स्वामी समर्थांची माळ जपून झाली की तुम्हाला काय करायचं आहे, प्रार्थना बोलून घ्यायची.
हे बघा, ही प्रार्थना बोलायची आहे, दिसते तुम्हाला, ही प्रार्थना बोलायची आहे. त्याच्यानंतर काय करायचं आहे, प्रार्थना बोलून झाल्यानंतर आपल्याला श्री दुर्गोष्टोत्तर नामस्तोत्र बोलायचं आहे. हे बघा, श्री दुर्गोष्टोत्तर नामस्तोत्र असं बोलायचं आहे. तर त्यानंतर आपल्याला देव्या कवचम बोलायचं आहे. त्याच्यानंतर अर्गला सूत्रम बोलायचं आहे. हे बघा, अर्गला सूत्रम झालं. नंतर आपल्याला अथ किलक सूत्रम बोलायचं आहे, अथ किलक सूत्रम. त्याच्यानंतर ते झाल्यानंतर रात्री सुक्त बोलायचं आहे. रात्री सुक्त झालं की अध्याय पहिला येतो. अध्याय पहिला पूर्ण वाचून झाला की अध्याय दुसरा येतो. ठीक आहे, असे 2 अध्याय आपण दिवसाला वाचून एक पाठ पूर्ण करू शकतो. आता मी सांगितल्या पद्धतीने वाचायचे. त्याच्यानंतर लास्टला आपल्याला येतं दिव्यापराध क्षमापण स्तोत्र. म्हणजे याच्याने आपण पुस्तक वाचताना, सेवा करताना काही चुका जर गेल्या असतील, त्या चुका आपल्याला आईला त्याची क्षमा मागायची की आई, हे माते, हे जगज्जननी, माझ्या काही चुका झाल्या असतील तर त्या चुका तू क्षमा कर आणि माझीशी जे काही मी पाठ करते ते पाठ तू तुझ्या चरणाशी समर्पण करून घ्या, असं आपल्याला क्षमायाचना करायची आहे. तर हे क्षमापण स्तोत्र बोलायचं. तर रोज 2 अध्याय वाचताना आपल्याला डायरेक्ट अध्याय 2 वाचायला सुरुवात करायची नाही. म्हणजे आता आज तुमचा 1 आणि 2 अध्याय झाला तर उद्या तुमचा 3रा आणि 4था होईल. पण डायरेक्ट 3रा 4था अध्याय वाचायला नाही घ्यायचा. परत 3रा 4था अध्याय वाचण्याच्या आधी परत तुम्हाला पुस्तकाची पूजा करायची, जशी मी तुम्हाला सांगितली ना, सेम तशी. त्याच्यानंतर परत प्रार्थना स्तोत्र बोलायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला दुर्गोष्टोत्तर नामस्तोत्र बोलायचं आहे. देव्या कवचमपासून सुरुवात करायची. प्रार्थना झाल्यानंतर देव्या कवचमपासून सुरुवात करायची. देव्या कवचम स्तोत्र, अर्गला स्तोत्र, त्याच्यानंतर अथ किलक स्तोत्र, रात्री सुक्त, त्याच्यानंतर अध्याय पहिला वाचायचा. अध्याय तुम्हाला 3रा वाचायचा आहे. कळलं? अशा पद्धतीने करायचे. आणि वाचून झाल्यानंतर पुस्तकाच्या पाया पडायचे. त्याच्यानंतर हे फूल आपण जे अर्पण केलं होतं तसंच ठेवायचं आहे आणि हे असं झाकून ठेवायचं आहे. त्याच्यानंतर देवीला डोकं देऊन पाया पडायचं. अशा प्रकारे तुम्ही एक पाठ करू शकता. त्याच्यानंतर तुम्ही हवन करायचे. हेच उद्यापन असतं ते हवन, तुमचं कन्यापूजन, ओटी भरायचे. अशा प्रकारे सेवा. तुम्ही कोणकोणत्या सेवा करता हे कमेंट करून मला नक्की सांगा. धनलक्ष्मी कुंचमची सेवा करा तुम्हाला जर काहीच करणं शक्य नसेल तर. आणि धनलक्ष्मी कुंचमचं तुमच्याकडे नसेल तर तुम्ही श्रीयंत्रावर पूजा करू, कुंकुमार्चन करू शकता. श्रीयंत्र तुमच्याकडे नसेल तर काही हरकत नाही. लक्ष्मीची मूर्ती जर असेल तर तिचा अभिषेक करा, त्याच्यावरती कुंकुमार्चन करा. फक्त एवढंच करायचं की टाकेवरती किंवा तुमच्या मूर्तीवरती जेव्हा तुम्ही हे करता ना, कुंकुमार्चन करताना, तेव्हा खालून वरती करायचं, म्हणजे चरणापासून वरती डोक्यापर्यंत असं करायचं आहे. तर तुम्ही म्हणाल माझ्याकडे धनलक्ष्मी कुंचम नाही आहे तर मी कशी सेवा करू? काही हरकत नाही, श्रीयंत्रावर करता. श्रीयंत्र नसेल तर त्याच्यावरून काही हरकत नाही. आपल्याकडे लक्ष्मी मातेचा फोटो असेल, मूर्ती नसेल, फोटो जरी असतोच, फोटोवरती आपण लक्ष्मी कुंकुमार्चन करायचं आहे. कुंकुमार्चन करताना श्रीसुक्तम बोलायचं आहे. श्रीसुक्त एकदा बोललात तरी चालेल, 11 वेळा बोललात तरी चालेल. तर श्रीसुक्त बोला किंवा आणि पुरुषसुक्तम बोला. श्रीसुक्त बोललात तरी चालेल. तर खालून पायापासून, चरणापासून ते वरती असं करायचं आहे. तर खूप अशा पद्धतीने तुम्ही सेवा करू शकता. तुम्हाला मी एक सांगते कसं काढते. श्रीसुक्त हे बघा, हे श्रीसुक्त आहे. हे श्रीसुक्त तुम्हाला बोलायचं आहे. तर ना श्रीसुक्त करताना आता तुम्ही टाकावरती करणार असाल आणि फोटोवरती लक्ष्मी मातेच्या मूर्तीवर करणार असाल तर चरणांपासून वरती डोक्यापर्यंत. पण कसं करायचं तर तुम्हाला एक मी वाचून दाखवते. श्रीसुक्त असं बोलायचं. हरि ओम हिरण्यवर्णा हरिणीं सुवर्णरजसदाम चंद्रा हिरण्यमीं लक्ष्मीं जातो वेदम आवह ताम आवह जातो वेद. ओम हरि ओम हिरण्यवर्णा हरिणीं सुवर्णरजसश्याम चंद्रा हिरण्यमीं लक्ष्मीं जातो वेदम आवह बोलताना कुंकुम सोडायचं आहे. त्याच्यानंतर ताम आवह जातो वेद लक्ष्मी मनपगामिनीं यस्या हिरण्यमीं गामाच्या पुरुषाणहम असं बोलताना तुम्हाला कुंकू श्रीयंत्रावरती किंवा तुम्ही फोटो असेल तर फोटोवरती तुम्हाला अर्पण करायचं आहे. कुंकुमार्चन म्हणजे कुंकवाने लक्ष्मी मातेला आपण अभिषेक करतो. लक्ष्मी मातेला कुंकू खूप प्रिय असतं. बघा जिथे तुम्ही लक्ष्मी मातेच्या मंदिरात जाल तर तुम्हाला तिथे बघा असं कुंकवाचं पूर्ण असं सगळीकडे असं कुंकू दिसतं. ते आपण आपल्या माथे लावते, कपाळी लावतं. आणि हे कुंकुमार्चन आपण जेव्हा कुंकू टाकतो तर ते
कुंकू आपण पूर्ण तेच वापरू शकतो, म्हणजे एखाद्या बरणीत भरून ठेवायचं आणि पुन्हा तेच वापरू शकतो. पण आता नवरात्रीमध्ये काय होतं, आपण श्रीयंत्र हलवायचं नाही आहे, म्हणून मी आज देवाराधना ठेवला आहे. आज मी तो तिथे ठेवला आहे कलशाजवळ, कारण मला दुर्गोष्ट श्रीसूक्त हे वाचल्यानंतर सप्तशतीचं पाठ झाल्यानंतर मी लगेच कुंकुमार्चन करेन, म्हणून मी हलवणार नाही आहे. मग 9 दिवस मी तिथेच सेवा करणार आहे आणि म्हणून मी तो तिथे ठेवला आहे. तर आता नवरात्रीमध्ये कुंकुमार्चन करताना काय करायचं, हलवायचं नाही, म्हणून आपण ती कुंकू काढू शकत नाही, कारण मग हलणार ना ते, म्हणून मग नाही काढू शकत. पण नंतर तुम्ही एकदाच ते भरल्यानंतर तुम्ही एका डब्यात ठेवू शकता आणि तो रोज कुंकू लावायचा. बघा इतके छान रिझल्ट मिळतात ना कुंकुमार्चनच्या कुंकवाचे, खूप छान रिझल्ट मिळतात. मी म्हणते दर मंगळवारी दर शुक्रवारी तुम्ही कुंकुमार्चन करा. तुम्हाला श्रीयंत्रावर खरंच शक्य नसेल ना, तर तुम्ही देवीच्या टाकावरती करू शकता, देवीच्या मूर्तीवरती करू शकता खरं, आणि ते कुंकू तुम्ही या घरात सगळ्यांना लावा. इतक्या छान त्याचा फायदा आहे ना, खूप छान फायदा आहे. अजून काय असेल तर नंतर परत एकदा व्हिडिओ बनवून तुम्हाला मी सांगेन. तुम्हाला माझा पहिलाच व्हिडिओ कसा वाटला तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा. तुम्ही कोणत्या सेवा करता हे तुम्ही मला कमेंट करून सांगा. सगळ्यांना नवरात्रीच्या खूप 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 शुभेच्छा. छान सेवा करा आणि आनंदी राहा आणि प्रसन्न वातावरणात राहा.